गुड मॉर्निंग फ्रेंड, तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग थोडासा उशिरा येतोय. असो, सकाळी लवकर उठून फ्रेश झाल्यानंतर पूजेसाठी फुले तोडली. अंगारकी चतुर्थी ही 6 महिन्यातून एकदा येते. यावेळेस नवीन वर्षात पहिली अंगारकी चतुर्थी आली आहे. चतुर्थी म्हटली की सर्वांना उपवास असतो. मी घरातील सकाळची छोटी मोठी कामे आवरल्यानंतर एकटीला उपवास असल्यामुळे मी खिचडी बनवायला घेतली. खिचडी म्हटली की सर्वांनाच आवडते. इतर उपवासाच्या पदार्थांपैकी खिचडी बनवायला सोपी असते. खिचडी बनवून झाल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला व त्यानंतर मी खिचडी खायला बसले. खिचडी खात असताना इकडे स्वामी मस्त डोके ठेवून पाया पडत आहे. नंतर सायंकाळी आम्ही मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यायला घराजवळ सुपर मार्केटमध्ये गेलो. साहित्य घेतले. घरी आल्याबरोबर आधी मोदकचे सारण बनवून थंड करण्यासाठी ठेवले. नंतर उकड काढून पीठ मस्त एकजीव करून घेतले व मोदक बनवून वाफेत होऊ दिले. अशा प्रकारे मोदक बनवले. नैवेद्य दाखवून उपवास सोडला. असा गेला